तुम्ही जर सिंगल असाल का नाही तर हा पिक्चर तुमचा जीवच जाळणार आहे, आणि तुम्ही जर सिंगल नसाल का नाही तरी ही पिक्चर तुम्हाला प्रेमाचा वेड लावणार आहे. नमस्कार, मी कुलदीप तुमच्या सगळ्यांचं पिक्चरवाला मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. सैयारा नावाचा पिक्चर थिएटर्समध्ये आज रिलीज झालाय, आणि तो पिक्चर मला कसा वाटला तुम्हाला 0 मिनिटात सांगतो. बेसिकली सांगायचं झालं तर या पिक्चरमध्ये क्रिश कपूर नावाच्या एका पोराची स्टोरी दाखवली, जो एक सिंगर आणि म्युझिक कंपोजर आहे. आता भाई खूप प्रयत्न करतोय, पण त्याला लाईफमध्ये एक मोठा ब्रेक मिळत नाहीये, आणि त्याचमुळे तो तुमच्या आमच्यासारखा स्ट्रगल करतोय. आता अशामध्येच ह्या बाईची भेट होते एका सुंदर मुलीसोबत, जी की ह्या पिक्चरची हिरोईन आहे. ती त्याला एक सुंदर असं गाणं लिहून देते, ज्यावरती क्रिश एक मोठं चांगलं गाणं बनवतो आणि रातोरात सुपरस्टार होऊन जातो. आता स्टोरीमध्ये सगळं काही चांगलं चालू असतं, पण इथं एक असा खतरनाक आणि भयानक ट्विस्ट येतंय का नाही, जे बघितलं का नाही तुम्हाला देखील वाईट वाटेल. डोंट वरी, स्पॉइलर देत नाही. इथून पुढची स्टोरी जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा पिक्चर बघावा लागेल. आता एकदम फास्ट स्पीडमध्ये ह्या पिक्चरचे 3 पॉझिटिव्ह पॉईंट सांगतो. पहिले आहे या पिक्चरची लीड जोडी. दोघांचा हा पहिला पिक्चर आहे, पण दोघांनी ज्या पद्धतीने काम केलंय का नाही, खरंच दोघांना मानलं पाहिजे राव. एवढ्या खतरनाक लेवल ऍक्टिंग केली का नाही, ह्या पिक्चरचं स्टँडर्ड पाक इथून त्यांनी इथं नेऊन पोहोचवलंय. खास करून आहान पांडेला मानलं पाहिजे राव. बाईचा पहिला पिक्चर आहे, पण ज्या पद्धतीची ऍक्टिंग केली का नाही, मी डायरेक्ट सांगू शकतो मला आज बॉलिवूडला नेक्स्ट सुपरस्टार भेटलाय. बाईची ऍक्टिंग म्हणा, एक्सप्रेशन म्हणा किंवा ॲग्रेशन, बाईने एवढ्या खतरनाक लेवलला काम केलंय का नाही, नादच खुळा. खरं तर त्याला करेच्या सुरुवातीलाच एक नाद खुळा पिक्चर भेटलाय, आणि बाईने जाळ लावून टाकलाय जाळ. ह्या पिक्चरचा दुसरा स्ट्रॉंग पॉईंट आहे ह्या पिक्चरचं म्युझिक. BGM असू द्या नाहीतर गाणे असू द्या, पिक्चरच्या पहिल्या सीनपासून पिक्चर संपेपर्यंत एवढं सुंदर आणि मधुर संगीत आहे ना, पिक्चरमधला एक स्वीटनेस आहे का नाही, पूर्णपणे मेंटेन करतं हे म्युझिक. कुठला पण लव्ह स्टोरी पिक्चरचं सक्सेस करत असेल का नाही, तर त्या पिक्चरचं म्युझिक सगळ्यात इम्पॉर्टंट असते, आणि ह्या पिक्चरचं म्युझिक एकदम स्पॉट ऑन आहे. आता तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट ज्यामुळे हा पिक्चर सक्सेसफुल होऊ शकतो, ती म्हणजे ह्या पिक्चरचे इमोशन्स. मोहित सुरीने नव्या पिढीच्या आणि नव्या जोडीच्या इमोशन्स एवढ्या खतरनाक लेवलला पकडलेत का नाही, हा पिक्चर नव्या पिढीला एकदम 100% अपील करणारी गोष्ट गॅरंटेड आहे. आणि त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आजचा माझा सकाळचा मॉर्निंगचा शो. मी ज्या शोला गेलो होतो का नाही, अख्खा शो कॉलेजच्या पोरापोरींनी भरलेला होता. ह्याचा अर्थ ज्या लोकांना टार्गेट करून त्यांनी हा पिक्चर बनवला होता, त्या लोकांपर्यंत हा पिक्चर एकदम पद्धतशीर पोहोचला आहे. आता हे झाले सगळे ओव्हरऑल चांगले पॉईंट्स, बट मला पर्सनली खटकलेली गोष्ट ह्या पिक्चरबद्दल तुम्हाला सांगतो. आता सैयारा ह्या पिक्चरचा प्लॉट आहे ना, हाच ह्या पिक्चरचा सगळ्यात मोठा वीक पॉईंट आहे माझ्या दृष्टीने. आता एक विलन बघा, आशिकी 2 बघा किंवा हमारे आधुरी कहाणी बघा, मोहित सुरीने आजपर्यंत जेवढे पिक्चर काढलेत आणि त्या पिक्चरमध्ये जे काही काही दाखवले, त्या सगळ्यांचंच एक मिश्रण केलं, मस्त मिक्सरच्या एका भांड्यात टाकले आणि ग्राइंडिंग करून बाहेर काढले. सेमच प्लॉट वाटतं. तुम्ही जर हे सगळे पिक्चर आतापर्यंत बघितले असतील ना मी सांगितलेले, तर तुम्हाला ह्या पिक्चरमध्ये एकही पॉईंट नवा बघायला भेटणार नाहीये. आता बेसिक प्रॉब्लेम तोच आहे की बाबा जे आपल्यासारखे लोक आहेत, जे 90ची पिढी किंवा अगोदरचे लोक आहेत, त्यांनी त्यांच्या पीक टाईममध्ये जे पिक्चर बघितले असतील ना, तर त्याला सैयारामध्ये नवीन काय जाणवणार नाही. पण हा जी नवीन पिढी बाबा, एक जी 2000 नंतरची जन्मलेली जी पिढी आहे, त्यांनी जर हे पिक्चर बघितले नसतील ना, तर त्याला सैयारा म्हणजे मास्टरपीस वाटणार आहे, कारण असं दुसरं काहीच नाही लव्ह स्टोरी असताना वाटणार आहे. पण खरं सांगायचं मला तर ॲज ऑडियन्स मला वैयक्तिक ह्या पिक्चरमध्ये वेगळं असं काहीच वाटलेलं नाही आहे. मी आजपर्यंत बऱ्याच पिक्चरमध्ये जे प्लॉट बघितलेत, मला बरेच सीन असं वाटायचे की बाबा ही सीन कुठेतरी बघितल्यासारखा वाटतोय, हा पॉईंट कुठेतरी मला रिलेटेबल वाटतोय किंवा ओळखीचा वाटतोय. कारण ह्याचा विषय तोच आहे की बाबा मोहित सुरीने स्वतः जे पिक्चर काढलेत ते सगळे पिक्चर मी इंडिव्हिज्युअली बघितलेत, आणि त्याचमुळे कदाचित मला ह्यात नवीन काय जाणवलं नाही. पण एक गोष्ट खरी, जी नवीन पिढीची लोक आलती का नाही, त्यांनी हा पिक्चर थ्रू आउट खूप छान एन्जॉय केला, आणि थिएटरमधून बाहेर पडताना देखील सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद होता. आता तुम्ही ठरवा तुम्ही कुठल्या पिढीचे. तुम्ही जर नवीन पिढीचे असाल तर हा पिक्चर बिंदास बघायला जावा, आणि तुम्ही पण माझ्यासारखंच एक जुनं खोड असाल तर तुमच्यासाठी हा पिक्चर अजिबात नाही आहे, कारण ह्यात तुम्हाला नवीन काय जाणवणार नाही आहे. आणि हां, जर पिक्चरला जाणारच असाल का नाही, तर एक काम करा, एक रुमाल घेऊन जावा पिक्चरला जाताना, कारण पिक्चरमध्ये इमोशन्स एवढे लेवलात का नाही, तुम्हाला रुमालाची गरज पडणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाकी भेटू पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कल्टेश.